मी परमर्षी स्वस्तिमंगल पाठ म्हणतो, जे पहिल्या सुरुवातीला पूजेच्या प्रस्तावनेमध्ये आहे ना. बघा तुमचं परमर्षी स्वस्तिमंगल पाठ नाव आहे. नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोकमे कर पूजवसुविधि को वमु कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्रिय की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पावे शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रधाना श्रमण प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर निशय दास अपना शिर धरे. बुद्धिवृद्धीमध्ये अष्टांग महानिमित्त वृद्धी चालू आहे आणि त्याच्यामध्ये शेवटचं निमित्त कुठलं आहे तर स्वप्न निमित्त ज्ञानाचं वर्णन चाललं आहे. स्वप्न निमित्त वृद्धी म्हणा किंवा स्वप्न निमित्त ज्ञान, ज्याच्यामध्ये काय सांगितलं, जे काय शुभाशुभ स्वप्न पडलंय तर जे स्वप्न पडलंय त्याचं शुभाशुभ काय फळ असतं हे त्या वृद्धिधारी मुनिराजांना समजतं. समोर बसा. आणि ते त्याचं तुम्हाला भविष्य सांगू शकतात की तुम्हाला त्याच्यावरून काय सुखदुःख रूप फळ मिळणार आहे किंवा तुमचं मरण आधी कधी होणार आहे, तुम्हाला इष्टानिष्ट काय उदय भोगावे लागणार आहेत, हे सगळं वर्णन ते मुनिराज ज्ञानाने जाणून करतात. जसं की तुमच्या स्वप्नामध्ये काय सांगितलं, सूर्य आला किंवा कुठंतरी तुम्ही पडला चालता चालता तरीसुद्धा त्याच्यातून भाकीत काय केलं की तुमचा उत्कर्ष होणार आहे, तुमची उन्नती होणार आहे. म्हणजे जे काय स्वप्न पडलं त्याच्यामध्ये निगेटिव्ह दिसलं असेल तर त्याचं फळ पॉझिटिव्ह असतं. असं अनेक ठिकाणी आहे, अनेक ठिकाणी तसं नाही पण आहे. तर असं कुठं कुठं कसं स्वप्नाच्या निमित्तामध्ये फळ मिळतं हे त्यांनी सांगितलं. मग आपण त्याच्यामध्ये काय बघत होतो, चंद्रगुप्त मौर्य जे होते, जे की जिनमतानुयायी होते आणि भद्रबाहू श्रुतकेवली जे अंतिम श्रुतकेवली झाले त्यांच्याकडून ते दीक्षित झाले होते आणि त्यांच्या समाधीमध्ये यांनी अनुकूलता दिली होती. तर त्याच्यामध्ये त्यांची पूर्वाश्रमीची गोष्ट आहे. जे चंद्रगुप्त मौर्य राजा अवस्थेमध्ये होते तर त्यांना तिथं 16 स्वप्न पडली होती आणि त्या 16 स्वप्नांचा म्हणजे सगळी विचित्र स्वप्न होती, जे की कधी रिअल लाईफमध्ये असं दिसणार नाही आपल्याला, अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या स्वप्नात बघितल्या होत्या. त्यामुळं त्यांना त्याचा अर्थ काय समजेना, म्हणून ते गेले मुनिराजांकडे आणि त्यांनी त्याचं सगळं फळ विचारलं आणि त्याच्यामध्ये निमित्त ज्ञानी मुनींना त्याच्यातून पंचम काळाची सगळी रूपरेषा समजली. म्हणजे असे अरेगरे कोण पण जातील आणि स्वप्न विचारतील की, पण असं नाही आहे. सांगितलं होतं काय, जे कोणी त्रिदोषमुक्त असतील, स्वस्थ व्यक्ती असतील, निरोगी, त्यांच्याच स्वप्नांचा अर्थ लावला जातो.
असं कोणाला पण काय पण उटपटांग स्वप्न पडलं तर त्याचं भाकीत मुनिराज करत नाहीत किंवा त्याचा काय अर्थ नसतो. मग जेव्हा समजलं भद्रबाहू मुनींना की अशा प्रकारची राजाला स्वप्न पडली आहेत, तर त्यांनी निमित्त ज्ञानाने जाणलं की हे सगळं येणाऱ्या पुढच्या काळाचं संकेत आहे किंवा एक चेतावणी आहे की अशा प्रकारे काय काय घडणार आहे. मग त्यात आपण काय काय बघितले होते, 16 स्वप्न कुठली होती. पहिलं स्वप्न, अस्ताला जाणारा सूर्य. सूर्य अस्त व्हायला लागलेला बघितला होता, त्याचं फळ निगेटिव्ह असतं. सूर्य उदय होणार आहे तर असं बघितलं असतं तर त्याचं फळ चांगलं आहे की तुमचं तेज वाढत जाणार, तुमचं उन्नती होत जाणार, असं काहीतरी त्याचं इंडिकेशन असलं असतं. पण स्वप्नात काय दिसलं, सूर्य अस्ताला जातोय. मग त्याचा अर्थ काय लावला होता की पंचम काळामध्ये जे काही श्रुतज्ञान थोडंसं शिल्लक आहे त्याचंसुद्धा हळूहळू ऱ्हास होत जाणार आणि जे थोडंसं अल्पज्ञान राहिले ते सुद्धा नष्ट होत जाणार, क्षीण होत जाणार, असं त्याचा अर्थ सांगितला होता. दुसरं स्वप्न काय होतं, कल्पवृक्षाची शाखा खंडित झालेली पाहिली. कल्पवृक्ष पाहिला हे चांगलं होतं, पण असा काहीतरी खंडित कल्पवृक्ष पाहणं अयोग्य होतं. मग त्याचं फळ सांगितलं होतं काय, जे सगळे राजा लोक असणार ते संयमाला अंगीकार करणार नाहीत, संयमापासून दूर जाणार आणि असंयमामध्ये आनंद मानणार. तिसरं सांगितलं होतं, सीमेचं उल्लंघन करणारा समुद्र, म्हणजे असा समुद्र अथांग भरलेला आहे आणि तो सीमा ओलांडून पुढं वाहतोय, असं दाखवलं होतं. ॲक्च्युली समुद्र दिसणं चांगलं आहे, पण तो जर सीमेत असता, शांत असता तर ते चांगलं प्रतीक होतं. पण जो हा उसळलेला समुद्र होता आणि तो आपल्या सगळ्या मर्यादेला ओलांडून पुढं जातोय असं दिसलं तर त्याचा अर्थ लावला होता काय, राजा लोक जे असणार ते आपल्या न्याय मार्गाला सोडून आचरण करणार, आपल्या मर्यादेच्या बाहेर वर्तन करणार. राजाचं अनुशासन जे असतं तर ते त्याच्या मर्यादेमध्ये असतं म्हणा किंवा त्याच्या स्वभावाप्रमाणे उत्कृष्ट लिमिट्समध्ये असणार. पण जे स्वप्न पडलं तर त्याचा अर्थ लावला की अन्यायाने सगळे शासक अत्याचार करतील आणि धन कमवतील, असं तिथं तिसऱ्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. सीमेचं उल्लंघन करून वाहणारा समुद्र. चौथं सांगितलं, 12 फणाधारी सर्प दिसला होता. असं तर आपल्याला रोजच्या लाईफमध्ये दिसत नाही, पण ते जर दिसला तर त्याचा अर्थ काय लावला होता, 12 वर्ष, 12 फणांचं प्रतीक 12 वर्षाचं सांगायचं होतं. तर या पंचम काळात 12 वर्षांचा प्राणहारी दुष्काळ पडणार आहे असं सांगितलं होतं. काय कळलं, जेव्हा अजून ते चंद्रगुप्त घरात होते त्यांना राजा अवस्थेमध्ये असताना ही स्वप्न पडली होती आणि जस्ट ते थोड्याच काळामध्ये लगेच दुर्भिक्ष सुरू होणार होतं हे भद्रबाहू मुनींना आपल्या निमित्त ज्ञानाने समजलं आणि त्यांनी त्याचा वापर आपल्या संयमाच्या सुरक्षेसाठी केला. काय केलं त्यांनी, उत्तरेमध्ये होते तर समजलं इथल्या क्षेत्रामध्ये दुर्भिक्ष पडणार आहे, सगळ्या संघाला आज्ञा दिली की दक्षिणेकडे चला. म्हणजे असं ते आपल्या साधनेसाठी म्हणून कुठंतरी निरुद्धींचा वापर करणार, संकटासाठी म्हणून, संकट काळामध्ये आपल्या संयमाची रक्षा व्हावी किंवा साधनेमध्ये अनुकूलता मिळावी, धर्मावर काय संकट येत असेल तर त्याचं निवारण करण्यासाठी म्हणून रुद्धिधारी मुनी आपल्या ज्ञानाचा वापर करतात, अन्यथा नाही. आणि मग संयमींना ते क्षेत्र त्याज्य होतं हे त्यांनी सगळ्या संघाला आज्ञापूर्वक सांगितलं की 12 फणाधारी सर्प म्हणजे 12 वर्षापर्यंत इथं मरण येणार असा दुष्काळ पडणार आहे, तर या क्षेत्राला सोडून पुढं जायला पाहिजे. इथंपर्यंत काल बघितलं होतं 4 स्वप्न. 5वं स्वप्न सांगितलं काय, आकाश मार्गाने परत जाणारं देवाचं विमान. जसं की इथं जेव्हा तीर्थंकर बालक वगैरे जन्मले त्यावेळेस इथं देव लोक यायचे ना पंचकल्याणिकाच्या उत्सवामध्ये किंवा कुठं काय देवदर्शनासाठी कृत्रिम जिंचेताल्यामध्ये, मग ते विमानातून देव यायचे हे चतुर्थ काळापर्यंतची गोष्ट होती. त्याच्यानंतर देवाची विमानं खाली यायचं बंद झालं ॲक्च्युली. मग हे त्यांना जे स्वप्न पडलं की आकाश मार्गाने देव परत चाललेत,
तर त्याचं फळ काय हे सांगायला लागलंय का. देव विमान लौटता देखा चारण ऋषि और विद्याधर, देव नहीं आवेंगे भूपर पंचम काल महादुख कर. काय कळलं समजण्याचं काय. देव विमान लोटता देखा चारण ऋषी और विद्याधर, जे कोणी देवाचं विमान परत चाललंय म्हणजे त्याचा अर्थ चारण रुद्धिधारी मुनी किंवा विद्याधर आता या भूमीवर राहणार नाहीत, म्हणजे तुम्हाला दिसणार नाहीत असे. आता असा काळ सुरू झालाय आणि देव पण जे आहेत देवलोकातले देव ते सुद्धा आता भूमीवर येणार नाहीत. म्हणजे कोण कल्पवासी देव घ्यायचे, हे व्यंतर वगैरे तरी तर आहेत आपल्याजवळ, पण जे देव विमान आहेत तर ते या भूतलावर उतरणार नाहीत. मग त्याचं बाकीच सांगितलं. या पंचम काळात विमानवासी देव या भूमीवर येणार नाहीत, याचेच सूचक चारण रुद्धिधारी मुनी. का बरं. चारण रुद्धिधारी मुनींचं गमन कसं असतं, अद्दर आकाश मार्गाने असतं. मग तसंच देवाचं विमान सुद्धा अदर गमन करत असतं ना, त्याचं हे उपलक्षणात्मक सांगितलं. म्हणून चारण रुद्धिधारी मुनी किंवा विद्याधर, विद्याधर सुद्धा विद्येच्या सहाय्याने आकाशात गमन करतात, तर हे विद्याधर यांचेही अस्तित्व राहणार नाही. आता दिसत का तुम्हाला कोण विद्याधर. का आम्ही नाही विद्याधारी तुम्ही नाही का विद्याधारी. विद्या वेगळ्या आणि हे विद्याधर असतात ते त्यांच्या विद्या वेगळ्या. विद्यांचे धारी असतात ते, अशी आकाशगामिनी वगैरे अशा टाईपच्या अनेक विद्या त्यांच्याजवळ असतात. त्यात सम्यक्त्वी पण असतील मिथ्यात्वी पण असतील. जन्मतः ते मिथ्यात्वी आहेत, कारण हे मनुष्यगतीतले जीव आहेत. किंवा विद्याधर म्हणत असताना आता कुठल्या काळात जन्मले त्यानुसार घ्यायचं, पण सम्यक दृष्टी जीव पण त्याच्यामध्ये असू शकतात. विद्याधर हे मनुष्य आहेत. काय हां, त्यांना समजतं की विद्याधारींना विद्या असतात म्हणजे अवधी ज्ञान वगैरे पण असू शकतं. आपल्या विद्येच्या सहाय्याने ते म्हणलं ना की शत्रू पक्ष कोणी असेल खाली तरी विद्ये त्यांचं विमान जात नाही वरून, किंवा भावलिंगी मुनी असतील तरी सुद्धा त्यांचं विमान अडतं असं वगैरे. देवांच्या बाबतीत पण असंच आहे, विद्याधरांच्या बाबतीत पण असंच आहे. मग ते विद्याधारी जे कोणी असतील तर ते मनुष्य आहेत का देव आहेत. विद्याधारी जे आहे ते देव आहेत का मनुष्यगतीचे जीव आहेत. प्रश्न पडला का काय. देवच. मनुष्यगतीचे आहेत ते विद्याधर हे मनुष्यगतीतले जीव आहेत. हां, जे कोणी ते नंदीश्वर द्वीपाला जातो म्हणून उठलेला विद्याधर होता तो मनुष्य होता ना. देव असतील तर ते जाऊ शकतात किती द्वीपापर्यंत, पण जे मनुष्य आहेत ते 2.5 द्वीपाच्या बाहेर जाणार नाहीत, कारण तेवढाच मनुष्य लोक आहे, त्याची बाउंड्री आहे. आणि मग हे विद्याधर होते, विद्यांचे धारी असताना सुद्धा त्यांना त्या मानुषोत्तर पर्वताला ओलांडता आलं नाही. मग असे अनेक विद्याधरांची गोष्ट आपण ऐकतो, तर तिथं ते विद्याधर म्हणजे मनुष्यगतीतले जीव आहेत, पण त्यांच्याकडे आपल्यापेक्षा अधिक विद्या असतात. जसं की आपण म्हणतो ना, कोण राम होते ते सामान्य मनुष्य होते, आणि तेच सांगितलं सीतेला वरण करायसाठी कोण आला तो दुसरं, मग त्यांच्या स्वयंवरामध्ये आलेले दुसरे जे होते ते सगळे विद्याधर होते. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही विद्याधर आहेत, श्रेष्ठ आहेत, क्षत्रिय आहेत, आणि तुम्ही त्या सामान्य मनुष्यांना का तिने वरलं सीतेने, असं ते बहुतेक हाच होता ना तिचा भाऊ. कोण सीतेचा भाऊ, कुठलं नाव त्याचं. सीतेचा भाऊ कोण होता, कोणाला माहिती आहे का. भामंडल. हां, भामंडल. हां, बरोबर. तर ते भामंडल वगैरे तिथे आले होते स्वयंवरामध्ये, आणि त्याला माहित नव्हतं ना ती सीता म्हणजे बहीण आहे. आणि अनेक अन्य पण कोणी राजे होते, मला नाही नाव आठवत त्यांचं आता, तर ते सगळे विद्याधर होते आणि त्यांना बोलवलं होतं ना तिथं स्वयंवरामध्ये. मग त्यांना तो अपमान वाटला की सीतेनी सामान्य असणाऱ्या
भूमिगोचरी म्हणलं जात होतं त्यांना, रामाला. अशा त्याच्या गळ्यात वरमाला घातली आणि आमचा अपमान केला असं त्यांना वाटलं होतं. ठीक आहे, ती गोष्ट वेगळी होती. तर इथं काय सांगायचं आहे, हे जे पाहिलं स्वप्न की आकाशमार्गाने देव विमान परत जात आहे, तर त्याचं फळ सांगितलं, या भूतलावर आता चारण वृद्धिधारी मुनी किंवा विद्याधर यांचं अस्तित्व राहणार नाही. म्हणजे धर्माचा थोडक्यात हळूहळू ऱ्हास होत जाणार आहे हे सांगायचं आहे. कारण चारण वृद्धिधारी मुनी म्हणजे विशेष तपस्वी, विशेष ज्ञानी असे असणारे होते. आणि मग जसं जसं पंचम काळ षष्ठम काळ येत जाणार तसं धर्माची प्रवृत्ती, ध्यानाची, ज्ञानाची वृद्धी वगैरे कमी होत जाणार, हे सगळं त्याचं सूचक होतं. आणि मग चारण मुनी तर अशा क्षेत्रामध्ये राहणार नाहीत, कारण ते विशेष पुण्यधारी असतात. त्यामुळं ते जिथं सुभिक्ष असणार अशाच ठिकाणी त्यांचं गमन वगैरे होत असतं असं सांगितलं, किंवा ते जिथं जातील तिथं सुभिक्षच असतं असं. तर सांगितलं या देव विमानाचा अर्थ जो की परत चाललाय, म्हणजे इथं आता असं धर्म राहणार नाही जो की वृद्धिधारी मुनी किंवा विद्याधरांचं प्रतीक होतं, ते आता इथं त्यांचं अस्तित्व राहणार नाही. काय म्हणता? सुभिक्षा म्हणजे काय? सुकाळ. सुभिक्ष म्हणजे सुकाळ म्हणा किंवा काय, सगळीकडं हरे भरे राहणं. सुभिक्ष म्हणजे काय म्हणायचं दुसरं? सुजलाम सुफलाम. हां, ठीक आहे, समजून घ्या. पुढचं स्वप्न सांगितलं 6वं काय, राजकुमार उंटावर आरूढ झालाय. ॲक्च्युली राजे लोक कशावर बसत होते, एकतर हत्तीवर, घोड्यावर वगैरे, हे श्रेष्ठ वाहन म्हणलं जात होतं. पण स्वप्नात दिसलं काय, उंटावर बसलाय राजकुमार. उंट दिसणं अशुभ आहे, उंटावर बसलेलं दिसणं अशुभ आहे. आणि इथं तर राजकुमार म्हणजे काय म्हणायचं, त्या नगराचा नेता किंवा नगराचा प्रमुख आहे तोच बसलाय उंटावर असं दिसलं, म्हणजे त्याचं पण फळ वाईट आहे दाखवलं बरं का. हे का, राजपुत्र आरूढ ऊंट पर शासक छोडे जैन धर्म. राजपुत्र हे जो नेता वगैरे असणार, प्रमुख असणार, त्याचं प्रतीक आहे. आणि ते उंटावर बसलाय म्हणजे हीन वाहनावर बसलाय, म्हणजेच जैन धर्म उत्कृष्ट हे सोडून हीन धर्माचं आचरण करणार लोक असं सांगायचं. राजपुत्र आरूढ ऊंट पर शासक छोड़े जैन धर्म, हिंसा पथ स्वीकार करेंगे, समझे नहीं धर्म का मर्म. काय कळलं? उंट म्हणजे हीन सवारी. राजा लोक उत्तम वाहकांना सोडून हीन वाहक अवलंबतील, म्हणजेच उत्तम जिनधर्माला सोडून अन्य हीन मतांचा, धर्मांचा स्वीकार करतील. कोण? जे कोणी श्रेष्ठ असणार. राजा लोक म्हणजे कोण? सगळ्या प्रजेसाठी प्रमुख आहेत ना, रिप्रेझेंटेटिव्ह आहेत सगळ्या प्रजेचे. ते राजा म्हणजे, राजा जे करेल तीच प्रजा स्वीकारणार. राजाने ज्याला गुरु मानलं, देव मानलं, प्रजा त्याचंच अनुकरण करणार. राजाने जे काही रूल्स काढले, प्रजा त्याचं सगळ्याचं काय म्हणायचं अवलंबन करणार. म्हणून जेव्हा राजाच उत्तम धर्माला सोडून देईल, तर प्रजासुद्धा त्यांच्या मार्गाला जाईल आणि तशाच प्रकारचं अवलंबन करेल. काय कळलं रंजू काकी? हां, म्हणजे शासक असणार, जे प्रमुख असणार, तेच जिनधर्माला, उत्कृष्ट धर्माला सोडून हीन धर्माचं आचरण करणार. असं पंचम काळाचं, षष्टम काळाचं स्वरूप आहे हे सांगायचं. पंचम काळात, षष्टम काळात तर धर्म पण नाही आहे. तर अशा रीतीने धर्माचा ऱ्हास होत जाणार आहे. जिनधर्म का संपणार आहे? अशाच रीतीने मूळ जो प्रमुख आहे त्यांनीच सोडला तर कोणामध्ये धर्म राहणार? त्यांनीच जर त्याचं आचरण बदललं, ज्ञान ध्यान तपस्या सोडून दिली, संयम सोडून दिला, तर बाकीचे कोण काय आचरण करणार? त्यामुळं ते राजापासून प्रजेपर्यंत सगळ्यांच्या निमित्तामध्ये धर्माचा ऱ्हास होणार. मग हे सांगितलं होतं की म्हणून आपल्यामध्ये धर्म जिवंत ठेवा. कुठला धर्म? जाणणे हा खरा मूळ धर्म आहे. सम्यक दर्शन किंवा वस्तूचं जसं स्वरूप आहे तसं जाणणे, पाहणे, मानणे हे खरं धर्म आहे.
या धर्माला आपल्यामध्ये जिवंत ठेवा, मग धर्म कुठेही गेला तरी आपल्याबरोबर जिवंत राहणार. आणि इथं संपणार आहे धर्म म्हणून आपण काय करतोय, घाबरून धर्माला सोडून देतोय. कुठंतरी कोणाच्या तरी शरण जातोय, काहीतरी नवस बोलणं, उपास तपास करणं किंवा अन्य कुठल्या क्रियाकांडामधून धर्म मानणं, अशा रीतीने आपणच स्वतः धर्माला संपवतोय. आणि आपल्याला वाटते की आपल्यातून धर्म संपू नये. कसं राहणार धर्म तुमच्यात? तुम्ही जर या शरीरातूनच स्वतःला भिन्न जाणलं नाही तर धर्म टिकणार कसा? तुम्ही शरीरात धर्माला ठेवलंय, त्यामुळं धर्म शरीराबरोबर संपून जाणार. तुम्ही पुढच्या भवात जाणार तर शरीर राहणार नाही तुमच्याबरोबर हे, त्यामुळं धर्मसुद्धा संपला. म्हणून धर्माला जिवंत ठेवा म्हणण्याचा अर्थ आहे काय, आपली समीचीन मान्यता जिवंत ठेवा आणि मी जीव आहे ह्याची प्रतीती सतत ठेवा, तर धर्म संपणार नाही. आणि आपल्या निमित्तात धर्माचा ऱ्हास होऊ नये एवढी काळजी आपण घ्यायला पाहिजे, नाहीतर सगळ्यात मोठं पाप आपलंच. आपल्या निमित्तात जर कोणाला तरी मिथ्या धर्माचा उपदेश मिळाला, कोणी मिथ्या अनुयायी झाले, जिनं धर्माला सोडून अन्य मताचा स्वीकार केले, तर ते सगळं आपल्या निमित्तात जर झालं तर ते महापापाचं कारण ठरणार. पुढं 7वं स्वप्न सांगितलं काय, रथाला वाहणारी वासरं पाहिली. रथ म्हणजे इतकं मोठं वाहन आहे रथ, आणि त्याला कोण वाहतंय, वासरं म्हणजे लहान लहान गाईची पिल्लं. शक्य नाही आहे त्यांना ओझते, तरीसुद्धा ते पाहिलं त्यांनी स्वप्नात. फळ काय सांगितलं, बछड़े वहन किए रथ देखा, संयम लेंगे यौवनवान, शक्तिहीन वृद्धापन होगा, धर न सके चारित्र महान. मोठा रथ म्हणजे कशाचं प्रतीक आहे, उत्कृष्ट चारित्र्याचं सांगते. हे स्वप्न तर भविष्याची सूचना देत आहे. महान रथ म्हणजे महाव्रताचं सूचक आहे. महान रथाला कोण ओढत होतं, लहान जी शक्तिहीन असणारी वासराची गाईची पिल्लं. मग त्याचा अर्थ काय होता, महाव्रताला धारण करणारे कोण असणार, ज्यांच्यात शक्ती नसणार असे ते बाल किंवा वयस्कर खूप वृद्ध असे. ते सांगताय का, वासरं या महान रथाला वाहतायत म्हणजे या कलिकाळात महाव्रताला अल्पवयीन जीव धारण करतील, म्हणजे बालमुनीच दिसतील. युवा पिढी भोगविलासामध्ये रमेल आणि धर्माकडे त्यांचं दुर्लक्ष असणार. म्हणजे करायला पाहिजे कोण, दीक्षा कोण घ्यायला पाहिजे भैया, बाकीच्यांनी, शेजारच्यांनी. मी कुठं. मग इथं आपण काय केलं, युवा किंवा तरुण ज्यांच्या शरीरात बळ आहे त्यांनी धर्माला आणि दीक्षेला महाव्रताला सोडून दिलं आणि धरलं कोणी. म्हणून अनेक जण दिसतात तुम्हाला आजकाल कुठेतरी 9व्या-10व्या वर्षीच दीक्षा घेतली, परत मग काही अल्प काळ झालं की भ्रष्ट तर झाले किंवा आपलं शिथिलाचारात गेले किंवा दीक्षा छेद केला, असा अनेक प्रकारांनी धर्माची विराधना केल्याचं दिसून येतं. किंवा मग आपल्या पद्धतीने धर्माची प्रथा मांडू लागले. त्यामुळं अनेक धर्माचे आता प्रकार झालेत. एकच जिनधर्म आहे पण त्याच्यामध्ये एकता नाही राहिली. त्याचं कारण हेच आहे, कारण जे कोणी उठेल त्यांनी आपल्या मतानुसार धर्माची परिभाषा सुरू केली. त्यामुळं आणि तेच खरं आहे असं मानल्यावर कोण तिथं त्यांना अडवू शकणार, समजवू शकणार. म्हणून आम्हा सांगतात काय, जोपर्यंत गृहस्थ दशेत आहे तोपर्यंत समीचीन तत्व समजून घ्या, चर्चा करा, कोणाकडनं शिका आणि यथार्थ मार्ग स्वीकारण्याच्या पूर्वी ही सगळी भूमिका बनवा. जर हे माहीत नसेल, तत्वाचा अभ्यास नीट नसेल आणि मी दीक्षा घेतली आधीच, पुढं काय होणार हो, मी दीक्षित आहे, माझं आचरणहीन आहे, मला ज्ञान नाही आहे आणि तुम्ही माझ्यासमोर बसलेले जर उत्कृष्ट ज्ञान ध्यान चर्यावाले असणार किंवा तुम्हाला सगळ्याचं यथार्थ सगळं अवगम आहे आणि मला नाही आहे, तुम्ही मला किती सांगू शकणार आणि माझी किती तयारी असणार तुमच्याकडनं ऐकायची, कारण माझं पद उच्च झालं आहे आता.
आणि मग समोर असणारे सगळे हे असंयमी आहेत म्हटल्यावर त्यांच्याकडून ऐकण्याची तयारी नसते. म्हणून मग स्वतःचे सगळे ते पंथ सुरू करू लागले. म्हणून माताजी म्हणतात काय, किंवा महाराज सुद्धा सांगायचे, वीरसागर महाराजजी, की पहिल्यांदा सगळं तत्व समजवून घ्या. चर्या कशी असते, त्याच्यामध्ये काय काय दोष लागतात, कसे उदय येऊ शकतात, कशी स्थिरता ठेवायला पाहिजे, कुठल्या मार्गाने ज्ञान ग्रहण करायला पाहिजे, हे सगळं समजून शिकून मग दीक्षा घ्या, तर कधीच तुमच्या दीक्षेमध्ये, तुमच्या चर्येमध्ये, महाव्रतामध्ये दोष लागणार नाही. पण लोक आजकाल हे सांगायचं प्रतीक आहे की बालवयीन मुनी होणार म्हणजे त्यांचं ज्ञान किती असणार. पूर्वीच्या काळात होते कुंदकुंदाचार्य वगैरे, ते त्यावेळेसची गोष्ट वेगळी. पण आता धर्माचा ऱ्हास होत चाललाय आणि तेव्हा जर बालमुनी होतील तर त्यांना त्यांचं ज्ञान अजून विकसित झालेलं नसणार, त्याला एक काय म्हणायचं पोक्त पण आलेला नसणार, एक विचारसरणी तशी झालेली नसणार, आणि त्या वयात त्यांनी दीक्षा घेतली तर सगळे पंथ भिन्न भिन्न पडत जाणार. म्हणून सांगितलं की रात्री पण असतं 8 ते 8:45. म्हणून रथाला वाहणारी ही जी वासरं आहेत ती धर्माचा ऱ्हास होण्याची प्रतीक आहेत. महाव्रताला जे अल्पवयीन असतील ते वाहणार म्हणजे अंगीकार करणार, हे त्याचं प्रतीक सांगितलं. म्हणजे धर्मावर आपली आस्था किती असते ह्याच्यावरून तुम्हाला त्या धर्मामध्ये दृढता येते. त्याच्यासाठी काय सांगितलं की एक स्त्री होती आणि गरीब होती ती खूप, तर तिला पण तिची देवावर, भगवंतांवर खूप श्रद्धा विश्वास होता, आणि ती कशी परिस्थिती आली तरी सुद्धा भगवंतांची साथ सोडत नव्हती. आणि मग एक दिवस तिने काय प्रयोग केला, तिला खूप घरात अडचण होती आणि ती एका रेडिओ स्टेशनवर गेली आणि तिथं तिने रेडिओवर अनाऊन्समेंट केली भगवंतांना. काय म्हणली, हे भगवान माझ्याकडे थोडंसं लक्ष द्या, माझी काहीतरी मदत करा. टेलिफोन नंबर काय असते हो भगवंतांचं मोक्षामध्ये सिद्धशिलेवर. तिला माहीत नव्हतं, त्यामुळे तिने आपलं एक ॲडव्हर्टाइजमेंट टाईप त्या रेडिओवर अनाऊन्समेंट केली की हे भगवान मला मदत करा, माझ्याकडं थोडंसं दृष्टिक्षेप टाका, असं तिने भगवंतांना अनुरोध केला. आणि मग हे काय म्हणायचं रेडिओवरनं व्हायरल झालं, सगळ्यांना ऐकायला मिळालं. तर त्याच्यामध्ये भगवंतांनी ऐकलं का नाही माहीत नाही, पण बाकीच्या सगळ्यांनी तर ऐकलं. आणि त्याच्यामध्ये एक व्यापारी होता जो की काय म्हणायचं नास्तिक टाईपचा होता, अहंकारी होता, नास्तिक होता, बळ होतं, भरपूर धन होतं, वैभव, पद होतं, पण नास्तिकता होती, आस्था नव्हती धर्मावर. आणि त्याला हे वाक्य आवडलं नाही. म्हणला ही कुठली बाई आली आणि कुठल्या भगवंतांना सांगायला लागली, म्हणली हिचं काय म्हणायचं हिला ताळ्यावर आणायला पाहिजे आपण, असं त्याला वाटलं. आणि त्यांनी काय केलं, म्हटला एक तिला धडा शिकवू आपण. आणि त्यांनी सेक्रेटरीला बोलवलं, रंजू काकी कोण, त्या व्यापाऱ्याने त्याच्या सेक्रेटरीला बोलवलं आणि सांगितलं, त्याच्या दुकानातच होतं सगळं ते इतकं शिदा सामान वगैरे, तर त्यांनी अन्न, शिदा सामान असं करून भरपूर सामग्री त्या बाईच्या ॲड्रेस सांगितलं होतं तिने त्या रेडिओवर. त्यामुळे त्या ॲड्रेसवर त्या सेक्रेटरीला ते सगळं सामान घेऊन पाठवलं. आणि मग ते घरात आलेलं सामान बघितल्यावर तिला इतका आनंद झाला, अजून तिची श्रद्धा दृढ झाली भगवंतांविषयी बरं का. का बरं, तिने काय म्हणायचं ॲप्लिकेशन केली होती ना रेडिओवर, लगेच देव येऊन दारामध्ये हजर. काय म्हणायचं सॉरी तुमचं काय कशावर मागवता तुम्ही आता, हां ॲमेझॉन वगैरे, तसला ॲमेझॉन तर तिला काय माहीत नव्हतं, पण तिने जे केलं ते भगवंतांपर्यंत पोचलं मेसेज तिचं. लाईव्ह चॅटिंग काय म्हणायचं, ऑनलाईनच डायरेक्ट भगवानच होते समोर ऑनलाईन. आणि मग ते दारात येऊन ते सगळं सामान घेऊन उभारल्यावर तिला इतकं अजून आनंद झाला की मग सगळं तिने ते अन्न घेतलं, सगळ्यांना घरात दिलं, शिदा सामान होतं ते सगळं कपाटात ठेवलं, सगळे बसून निवांत जेवण करतात. ते सेक्रेटरी बिचारा वाट बघताई, मायाशी बोलच ना ती. मग आपलं सगळ्यांचं पोट भरलं आता झाल्यावर, ते सामान वगैरे लावून झाल्यावर ते सेक्रेटरी काय म्हणायचं वर खाली त्याचं जीव, म्हटलं ही मायाशी का विचारे नाही येऊन, कोण पाठवलं हे तर विचारावं.
हां, आणि ते एक सांगायचं राहिलं की जो तो व्यापारी असतो ना, त्यांनी काय केलं, त्या सेक्रेटरीला हे सगळं माल घेऊन जात असताना सांगितलं, हे सगळं तिला दे आणि सांग हे एका शैतानाने पाठवलंय. भगवंतानी नाही, मुद्दाम सांग की शैताननी पाठवलंय हे सगळं. म्हणजे कोण? शैतान म्हणजे राक्षसांनी पाठवलंय असं. मग ते सांगायसाठी तर सेक्रेटरी दारावर उभारला होता ना, पण हिने कुठं विचारलं, विचारच ना. म्हणल्यावर ते शेवटी स्वतःहून समोर आला सेक्रेटरी आणि म्हणला की तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा नाही का हे कोण पाठवलं सगळं. मग तिने असलं मस्त उत्तर दिलं, कारण तिची श्रद्धा इतकी दृढ होती ना धर्माच्या विषयी, भगवंतांच्या विषयी. त्यामुळं निशंक तू काय पण म्हण, भगवंतांनी पाठवलंय असं तिला म्हणायचं होतं, तर तिने कसं उत्तर दिलं. ते सेक्रेटरी विचारताय, मला विचारा की कोणाकडनं आलंय हे, कोण दिलंय. त्याला उत्तर द्यायचं होतं काय, शैतानने दिया आहे. पण तिने स्वतःच उत्तर दिलं बरं का. काय म्हणली जर त्या भगवंतांची मर्जी असेल, ते जर माझ्यापर्यंत पोचायचं असेल सगळं माल, तर त्याची आज्ञा शैतानाला सुद्धा मानायला पाहिजे. म्हणजे काय झालं, म्हणजे ते त्यांनी न सांगताच तिला कळलं की कोणतरी शैतानच पाठवलंय असं. म्हणजे भगवंतांनीच मायापर्यंत पाठवलंय, भलेही त्याच्यातलं मीडिएटर कोणीही असू दे, कसलाही असू दे. माझी श्रद्धा भगवंतांवर दृढ आहे आणि त्या निशंक श्रद्धेचं, धर्माचं फळ मला चांगलं मिळणारच. इतकी तिची आगाढ काय म्हणायचं, मान्यता इतकी चांगली होती, इतकी समीचीन होती. ॲक्च्युली असं कोण देतो तो देव नसतो. पण तुमचं पुण्य आहे ना, परिणाम जेवढे उत्कृष्ट असणार तेवढं पुण्य संचय होणार आणि त्या पुण्याच्या निमित्तच सामग्री मिळणार असते. आणि त्या नास्तिक माणसाचं काय झालं, जायचं ते द्रव्य पण गेलं, धन पण गेलं आणि नाव पण गेलं त्याचं. म्हणजे अशा रीतीने स्वतःचं नुकसान करून घेण्याला तो कारण ठरला. म्हणून धर्मावर अशी आस्था असणं आवश्यक आहे. तुमच्यावर अशी वेळ आली तर तुम्ही काय करणार, शैतान को याद करो. शैतान को नहीं, भगवान को याद करो. कोई भी शैतान तुम्हें तंग नहीं करेगा. तर सांगितलं इथं रथाला जी वासरं वाहत आहेत ह्याचं प्रतीक काय, महाव्रताला बालमुनी वाहणार. म्हणजे युवा पिढी भोगविलासामध्ये रमणार आणि अल्पवयीन जे असणार ते दीक्षा घेणार. तर ह्याच्या पुढं सांगितलं, 2 काळे हत्ती लढायला लागलेले दिसले. एकमेकांशी लढाई करतात. हत्ती ॲक्च्युली दिसणं शुभ स्वप्न आहे. हत्ती काय गाय किंवा घोडा वगैरे दिसणं शुभ प्रतीक आहे, पण ते लढताना दिसले. तर काय त्याचं फळ सांगतात ऐका. कृष्ण गजों का युद्ध कह रहा, अनावृष्टि अतिवृष्टि विशेष, साधु परिग्रहधारी होंगे, रख कर संतों का परिवेश. परत एकदा वाचू, सगळं समजण्यासारखे आहेत शब्द काका. कृष्ण गजों का युद्ध कह रहा, अनावृष्टि अतिवृष्टी विशेष. एकतर अनावृष्टी होणार म्हणजे दुष्काळ असा की पाऊसच पडणार नाही, आणि किंवा अतिवृष्टी होणार, कुठेतरी ढगफुटी झाली, काय पूर आला असं वगैरे, अतिवृष्टी होणार. साधु परिग्रहधारी होंगे, रख कर संतों का परिवेश. वेश तर बहिरंगामध्ये दिगंबर आहे, पण परिग्रहधारी असणार. कसं परिग्रह ठेवणार हो? परिग्रह ठेवायला कपडे कुठे आहेत, खिसा कुठे आहे, मग परिग्रह कसा ठेवतात? नाही तसं नव्हे, असं काय सांगायचं ऐका आता त्यांनी काय सांगतात. फळ, हा काळ महाकष्टप्रद आहे. या स्वप्नातील हत्ती म्हणजे जलाला धारण करणाऱ्या मेघांचे प्रतीक आहे. जर हेच हत्ती परस्पर मित्रतेच्या भावाने विचरण करत असतील पाहिलं असतं तर शुभसूचक सुकाळदर्शक होते. पण यांचे युद्ध म्हणजे महाभयंकर अतिवृष्टी किंवा अनावृष्टीचेच द्योतक होते. म्हणजे त्यांनी त्याचं फळ सांगितलं, एकतरी तर अतिवृष्टी होणार किंवा अनावृष्टी होणार. म्हणजे सगळं
काय म्हणायचं, व्यवस्था बिघडून जाणार असं काहीतरी क्लायमेट येणार असं सांगायचं आहे. काय म्हणताय? दुष्काळ होणार ना, एक पाऊस तरी ना तरी दुष्काळ तरी ना. म्हणजे दोन्ही साईडनी आहे. पाऊस पडला तरी सुद्धा असा पडणार की दुष्काळच यायला पाहिजे, ओला दुष्काळ म्हणतो. आणि पाऊस नाही पडला तर कोरडा दुष्काळ. काय परळीला काय असायचं, लातूरला परळी साईडला ते काय म्हणायचं, मराठवाडा साईडला पाऊस पडला नाही तर सगळा कोरडा दुष्काळ. आणि कुठं ओला दुष्काळ हो, ढगफुटी झाली होती मध्ये कुठंतरी असं ऐकलेलं, तर तिथं सगळा ओला दुष्काळ. कोल्हापूर सांगली नको तेवढं पाणी सगळं घरातच डायरेक्ट. तर ह्याच्यामध्ये सांगायचं प्रतीक काय होतं, साधू परिग्रहधारी होंगे रखकर संतों का परिवेश. परिवेश तर आहे बहिरंगात दिगंबर अवस्था आहे, पण म्हणतात ना काहीतरी ट्रस्ट काढतात, त्याच्यामध्ये त्यांच्या नावावर सगळे कोण कोण आणून पैसे भरतात, मग त्यांनी मंदिर बांधायचं वगैरे मनात घेतात, मग ते स्वतः मुनी असताना सुद्धा सगळीकडे पैसे मागायसाठी देणगीसाठी वगैरे फिरतात. ही सगळी चुकीची प्रथा आहे. कारण संसार सोडला कशासाठी हो, या सगळ्या आरंभातून बाहेर पडण्यासाठी तर मुनिवेश घेतला. आणि मुनीहून पुन्हा आरंभ करू लागला तर कुठं जाणार मग पाप फेडायला. म्हणून सांगितलं की अशा रीतीने परिग्रहधारी असणार. कुठंतरी जमीन घेतली, कुठंतरी कितीतरी इस्टेट ठेवली बँकेमध्ये वगैरे, हे सगळं किंवा त्याचं रेग्युलेशन ठेवणार, कोणाचा पैसा कुठं गेला, कुठून आला, कुठं द्यायचं आहे, किती खर्च झाला वगैरे. काही गरज नाही आहे मुनिराजांना ह्याची, पण तरीसुद्धा आपली चर्या आपली साधना सोडून असल्या गोष्टीमध्ये अडकणार. तर हे पंचम काळाचं विद्रूप चित्र. म्हणजे उत्कृष्ट चर्या ज्यांची असायला पाहिजे त्यांनी संसारी बनू लागले. काय म्हणायचं, घरातून बाहेर पडून विरक्ती झाली आहे तरीसुद्धा रागी बनू लागले. हे सगळं धर्माच्या ऱ्हासाचं प्रतीक आहे. म्हणून धर्म स्वतःमध्ये जिवंत ठेवायचा तर समीचिंता समजून घ्या, यथार्थ स्वरूप काय आहे हे समजून घ्या आणि त्यापूर्वक धर्म करा, तर तो धर्म आपल्याला निमाने तारणारा असणार. त्यासाठी काय सांगितलं की मी आज स्टेटसला ठेवलेली गोष्ट एक वाचली आहे का, त्यात सांगितलं की एक अंग्रेज होता, काय म्हणायचं इंग्रज, तो गाडीतनं उतरला, त्याच्याकडे बंदूक होती आणि रस्त्यावर एक साधू बसले होते आणि त्यांच्या हातात जपमाळ होती. मग त्या अंग्रेजला काय माहीत नव्हतं, त्यांनी येऊन विचारलं त्याला तुझ्या हातात काय आहे, तर त्या साधूनी सरळ उत्तर नाही दिलं. त्याला विचारलं तुझ्या हातात काय आहे, मग तो म्हणला माझ्या हातात बंदूक आहे. मग हा म्हणला माझ्या हातात जपमाळ आहे. मग त्यांनी विचारलं अंग्रेजनी हे काय करते, जपमाळ तुझं काय काम करते, तर त्या साधूनी विचारलं तुझी बंदूक काय काम करते, ते काय आहे तुझ्या हातामध्ये, तर त्या अंग्रेजनी सांगितलं हे माझं हतियार आहे. साधूनी सांगितलं हे माझं हतियार आहे, जपमाळ म्हणजे माझं हतियार आहे. मग त्यांनी विचारलं हे कसं वर्क करतंय, मग त्या साधूनी विचारलं ते कसं वर्क करतंय, तर त्यांनी लगेच काय केलं, एक गोळी घातली तिथं वर झाडावर एक पक्षी होता, तर त्या पक्षाला ती गोळी लागली आणि तो पक्षी खाली पडला जखमी होऊन. बघ म्हणला हे माझं बंदूक असं काम करतंय. त्यावेळेस लगेच मग त्याला विचारलं साधूला तुझं हतियार कसं काम करतंय, तर त्यांनी देवाचं नाव घेत त्याच्याजवळ गेला. आता एक कल्पक गोष्ट आहे बरं का, ते त्यांनी जाऊन त्याच्या अंगावरनं हात फिरवला की त्याला पण एक नमोकार मंत्र दिल्यासारखं काय देवाचं नाव सांगितलं की ते उडून लगेच जाऊन पुन्हा झाडावर बसलं आणि सांगितलं साधूनी हे माझं हतियार आहे आणि अशा प्रकारे वर्क करते. म्हणजे तुझं हतियार जीवाचा नाश करतं आणि माझं हतियार जीवनदान देतं. मग जो जो धर्म करणार, जो आत्म्याला जाणणार, जीवाला जाणणार, त्याचं जीवनदान स्वतःला मिळालं. आणि ज्यांनी संसारासाठी आपलं आयुष्य घातलं त्यांचं जीवन असंच वाया जाणार. म्हणून स्वतःला जीव जाणार तर आपला उद्धार होणार. ओम जाणा वीतराग स्वभावी निज जीव जाणा. हामी जीव परिग्रहामध्ये आसक्त नाहीच, निर्ग्रंथ आहे, निष्परिग्रही आहे.
जाणा आत्मा अंगरहित आहे, रंगरहित आहे, संगरहित आहे. निसंग स्वरूपोहम जीवोहम. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं.